हरे जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटे करकटावरी करकटावरी ठेवोनी करकटावरी ठेवोनी तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर अबडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित कंठे कौस्तुभमणी विराजित कंठे कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर अबडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे सर्व सुख हो तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे सर्व सुख ओ तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी
राम हरी राम राम कृष्ण पाहतालो जनी सुख झाले मो साधनी तुहा विठ्ठल बरबा बरबा तुहा माधव बरबा रूप विठ्ठल बरबा बरबा तुहा माधव बरबा सुकृताची डोरी म्हणून विठ्ठल यावरी तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा सर्व सुखाचे आधार वापर कुमारे तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम या हिता जो आसे जागता धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता तयाचे आपुलिया हिता जो आसे जागता धन्य माता
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कोणी कन्या पुत्र होती सात्विक दयाचा हरिक वाटे दयाचा हरिक वाटे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे दयाचा हरिक वाटे कोणी कन्या पुत्र होती सात्विक दयाचा हरिक वाटे दयाचा हरिक वाटे तुका म्हणे माझा गणो त्यांची सेवा हरे माझा दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कन्या पुत्र होते सात्विक दयाचा हरिक वाटे दयाचा हरिक वाटे विढोबा रखुमाई टाळ विठोबा जय जय विढोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विढोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विढोबा रखुमाई हा 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 जय विढोबा रखुमाई जय विठोबा जय जय विढोबा रखुमाई विठोबा रखुमाई हॅलो ची अपुलिया हिता जो हसे जागता जो हसे जागता अपुलिया हिता जो हसे जागता जो हसे जागता अपुलिया हिता जो असे जागता जो असे जागता अपुलिया हिता जो असे जागता जो असे जागता अपुलिया हिता अपुलिया हिता जो हसे जागता जो हसे जागता अपुलिया हिता जो हसे जागता
जो हसे जागता अपुरिया हिता जो असे जागता जो असे जागता अपुलिया हिता जो असे जागता जो असे जागता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक होती दे सात्विक कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक होती दे सात्विक धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक दयाचा हरेक वाटे देवा दयाचा हरिक दयाचा हरिक दया हरिक दया दयाचा हरि ग देवा देवा रे देवा देवा आ
हरी वाट देवा देवा तयाचा हरी वाट देवा तयाचा हरी वाट देवा फुली कन्या मोका होती जय सात्विका होती जय सात्विका फुली कन्या मोका होती जय विठ्ठला
ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पवनसुत हनुमान सद्गुरुनाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज विठाला 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 आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण बेसवड अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा समचरण सरोजं सांद्रणीला बुधाभं जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरु आता अभिनव वाग्विलासिनी
जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान श्री परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वसंत मौली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान वैराग्यमूर्ती जगदोद्धारक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदि सकल संत कृपेने राष्ट्रभूषण पुरस्कार सन्मानित समर्थ सद्गुरु मौली दादा महाराज राणे बाबांच्या कृपा आशीर्वादाद्वारा तथा समस्त दाभणे परिवार आणि या परिवाराच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ तिवरे यांच्या सहकार्यातून आणि परिसरातील सर्व गुणीजन भाविक भक्त मंडळी आपणा सर्वांच्या प्रार्थने उपस्थितीमध्ये चिरंजीव तीर्थ याचा 5वा अभिष्ट चिंतन सोहळा आणि तद्निमित्ताने आयोजित केलेल्या एक दिवसीय परमार्थिक उपक्रमातील आजची नियोजित कीर्तन सेवा सद्भाग्याने माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे। चिरंजीव तीर्थ याचा हा 5वा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। खर तर हा सोहळा संपन्न करत असताना ही काय काल परवाची गोष्ट नाही। थोडा रोहन इफेक्ट कमी कर थोडा। मला जाणीव आहे याची की जवळजवळ वर्ष झाला असेल महेश दादा या कार्यक्रमाची घोकंपट्टी करतोय। खर तर या समस्त टाळकऱ्यांनी या ठिकाणी आमंत्रित करणं, एका भव्य दिव्य कार्यक्रमाच्या स्वरूपाचं आयोजन करणं आणि आपण किती मोठे आहोत, आपल्याकडे किती ऐश्वर्य प्राप्त झालं, आपण काय करू शकतो हे दाखवण्याकरता हा उपक्रम अजिबात नाही। चिरंजीव तीर्थ याचा अभिष्ट चिंतन सोहळा करण्याच्या पाठीमागची भावना त्याची फार पवित्र आहे। आपल्या कुटुंबामध्ये आपल्या वाडवडिलांनी केलेला परमार्थ जो आपण सेवेकरी म्हणून करत आहोत, त्या सेवेची जाणीव आपल्या मुलांना सुद्धा व्हावी हा या परिवाराच्या अंतःकरणातला पवित्र भाव आहे। महेशला मी विचारलं, महेश बाबा काय नेमकं कारण आहे? म्हणे काही नाही बाबा, मोठ्या बाबांची इच्छा होती। माझी पत्नी ज्या वेळेला प्रसूतीच्या वेदनेने गरोदर अवस्थेमध्ये दवाखान्यात घेऊन गेलो होतो, माझ्या मोठ्या बाबांची इच्छा होती म्हणजे वैकुंठवासी हरिभक्ती परायण तानाजी दामू दाभणे यांची इच्छा होती की आमच्या महेशला मुलगाच व्हावा। आणि त्या निमित्ताने आपण काय करू शकतो तर त्या निमित्ताने आपण हे परमार्थिक कार्य करू शकतो। आज कदाचित आपल्या नातवाचा अभिष्ट चिंतन सोहळा पाहायला आजोबा नसतील, परंतु अंतःकरणातली भावना आणि अंतःकरणामध्ये आनंद निश्चित झाला असेल की आपल्या मुलानं आपण दिलेला शब्द पाळला बुवा। खर तर आजोबांची इच्छा की हे बाळ जन्माला यावं आणि जन्माला आलेल्या बाळाच्या निमित्ताने आपल्या घरी संत समागम व्हावा, त्यांच्याकरता अन्नदान घडावं हा अंतःकरणातला पवित्र हेतू। चिरंजीव तीर्थ याचा विचार जर आपण केला तर त्याचे माता पिता वारकरी संप्रदायाची सेवा करतात, हे काय फार नवीन नाहीये। याच्या अगोदर जर विचार केला तर याच्या अगोदरचा विचार मी आपल्या समोर सांगू इच्छितो की मौजी इंजुवली येथे त्याची जाहिरात मी कीर्तनाच्या समारोपाला करणार होतो। आज सप्ताहाचं 32वं वर्ष संपन्न होणार आहे। 32 वर्ष झाली म्हणजे आता 31 वर्ष होऊन गेली, 32 वर्ष पुढे येऊन ठेपलेले म्हणजे परवापासून सप्त्याचा प्रारंभ आहे। गेली 31 वर्ष या परिवारामध्ये जे आज आपल्यामध्ये हयात नाहीत, वैकुंठवासी हरिभक्ती परायण तानाजी दामू दाभणे म्हणजे काकांनी 31 वर्षापूर्वी ज्यावेळी सप्त्याचा प्रारंभ झाला तेव्हापासून सप्त्याचं अन्नदान ते आज तागायत अन्नदान सुरू आहे।
आज तक आहे. आता काका हयात नाहीत, त्यांची मुलं ते कार्य करतात. आणि 32 वर्ष झाली ज्या वेळेला सप्ताहाची मीटिंग होळीला होते, मग सगळ्यांना संपर्क केला जातो. त्यावेळेला मुलांकडून एकच सांगितलं जातं, जोपर्यंत सप्ताह सुरू आहे तोपर्यंत अन्नदाना करता आम्हाला विचारू नका. हे पहिल्या आजोबाचं कार्य. आणि ज्यांच्या पुण्याईनं, ज्यांच्या कृपा आशीर्वादाचा आपण नामोल्लेख केला, ते आपल्या वारकरी संप्रदायाचे आणि राष्ट्रभूषण पुरस्कार सन्मानित सद्गुरू मौली दादा महाराज राणे, कोकण विभागीय पायदिंडी सोहळ्याचे आतापर्यंतचे चोपदार. हरिभक्तीपरायण आदरणीय शिवाजी दामू दाभणे म्हणजे शिवाजी काका. म्हणजे चोपदारकीची सेवा वारकरी संप्रदायाच्या वतीने ज्यांनी कोकण दिंडी परिवारामध्ये हयात केली, निस्वार्थपणे आणि निष्कलंकितपणे, तेच काका गेली 32 वर्ष इंजुवली सप्ताहाला निस्वार्थपणे चोपदारकीची सेवा देतात. म्हणजे आपल्या वाडवडिलांनी केलेला परमार्थ आपल्या मुलांना कळावा आणि आपल्या मुलांनी वारकरी संप्रदायाची आणि वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने धर्म कार्याची सेवा करावी, या सद हेतूने महेश याने आणि त्याचे दोनही बंधुराज, त्यांचा संपूर्ण हा परिवार आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून या कार्याचं आयोजन केलं आणि सगळ्या मंडळींना आमंत्रित केलं. खरं तर महेश मला म्हणाला होता, बाबा काही फार करायची आवश्यकता नाही, पण आपल्या गावामध्ये उत्सव होतो, मग ही सगळी मंडळी आपल्या घरी पण यावीत. एरवी सप्त्याला महाराज मंडळी त्याच्याकडे जेवायला असतात. मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो, तिवरे गाव हे लोकसंख्येने मोठं आहे, तिवरे गाव कुटुंब संख्येने मोठं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, तिवरे गावाचं संघटन फार मोठं आहे. तिवरे गावाचं संघटन हे सगळ्यात मोठं आहे आणि ती त्यांच्या गावातली कौतुकास्पद गोष्ट आहे. इंजुली गाव छोटस आहे, पण तिवरे गावाच्या सहकार्याने, वरई गावाच्या सहकार्याने, अरवंद गावाच्या सहकार्याने, दही गावाच्या सहकार्य, ही जी सहकार्य करणारी गाव आहेत ना, त्याच्यामध्ये तिवरे गावाचा फार सिंहाचा वाटा आहे. तुम्ही अनुभवला असेल, थोडा अजून इफेक्ट कमी करू, अनुभवला असेल, दीपोत्सवला हजारो संख्येने वारकरी येतात, पण कीर्तन सेवा 9:15 ते लास्ट 9:30 सुरू होते. हजारोच्या संख्येने दीपोत्सवला आलेली लोक 8:30 वाजता दीपोत्सव संपतो, अर्ध्या तासात पंक्ती उठतात कशा आणि 9:15 कीर्तन सुरू होतं कसं, हा प्रश्न जर तुमच्या पुढे पडत असेल तर याचं एकच उत्तर आहे, या गावाचं असलेलं संघटन, या गावातील तरुणांचं एकीचं बळ जे आहे ते फार महत्वाचं आहे. आणि अशा ऐक्य असणाऱ्या, एक विचार असणाऱ्या तिवरे गावामध्ये आज चिरंजीव तीर्थ याचा अभिष्ट चिंतन सोहळा श्री महेश शिवाजी दाभणे आणि समस्त दाभणे परिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे. आता माझ्या पुढे प्रश्न असा आहे की अभंगावर चिंतन किती करू? एकाहुनी बडी रे अशी गुणीजन गायक मंडळी आहेत, यांना प्रमाणाच्या चाली किती देऊ आणि वादक मंडळी त्यांना वादनाची संधी किती देऊ, हा प्रश्न आहे. कारण घड्याळाचा विचार आणि प्रमाणाचा विचार केला तर 1 तास पण नाही उरला. एरवी 1 तास उरला, खटवांगरायशी कधीतरी बोललो असतो, पण आज घड्याळाकडे पाहता तो 1 तास पण माझ्या हातात नाही. पण आज कीर्तन अभंगाच्या अनुषंगाने केलं पाहिजे, त्याचं पण काही बंधन नाही. आज बंधन फक्त एकच आहे, एकच बंधन आहे, कीर्तनाचा आनंद आपण उपभोगायचा आणि आलेल्यांना द्यायचा. हो, आलेल्यांना द्यायचा. आपण कीर्तनाचा आनंद उपभोगायचा. आणि कसा भोगायचा? फक्त भजनानंदाचा आनंद घ्यायचा आणि त्या आनंदाने अर्ध्या पाऊण तासामध्ये होणारी सेवा आपण या ठिकाणी थांबवायची. तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर? मला अगोदरच तशा सूचना आहेत आणि खरं सांगू का, तुम्ही मला सूचना दिलेल्या नाहीत आणि सूचना द्यायची गरज पण नाही. आज ही सगळी मंडळी नित्यनियमाने रोज जागरण करतात, रोज जागरण. मी मगाशी आदिनाथाकडे पाहिलं, मला नाथ इथं पण हजर आहेस. काल आम्ही दब्बल वाटे 2:15-2:30 वाजता घरी आलो. बेलावड्याला ही मंडळी कीर्तनाला गेली, सकाळी पोरं ड्युट्या करतात आणि परत संध्याकाळी हजर कीर्तनाला. एक प्रेमास्तव येतात, पण शारीरिक ताण इथे आल्यानंतर निघून जातो. ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. आम्हाला काल पण बोलले, महाराज काय मोठी गोष्ट आहे, तुम्ही परत कधी येणार आहेत, परत कधी जागरण होणार आहे. हे आजचंच कीर्तन नाही ना, कीर्तन 2 तासाचं आणि त्याच्या पुढचं जागरण पाऊण तासाचं, 1.25-2 तासाचं. आणि त्यामुळे नित्याचं जागरण असल्या कारणामुळे अधिक कीर्तन करणार नाही. युट्यूब लाईव्ह राहुल आपला असल्यामुळे फक्त मेसेज जाऊन याच्याकरता बोलून जातो.
वेळेचं बंधन आहे म्हणून कीर्तन थोडंच करेल, नाहीतर कदाचित हे जेवढं प्रसिद्धी आहे ना तेवढी अपप्रसिद्धी पण आहे. काही माणसं म्हणते बघा त्या प्रवीण महाराजांनी कीर्तन केलं, काय सुरू केलं कधी ना संपवलं कधी, काहीच कळलं नाही. त्याच्या पाठीमागची कारणं कोणी तपासणार नाही, हो की नाही. पण त्यालाही तास 2 तास उभं राहायचं आहे आणि तो अतिशय सुंदर अशा प्रकारचं याचं दर्शन घडवतो. चित्रीकरण फार सुंदर करतो. फक्त एकच चूक झाली, पालीचं कीर्तन चांगलं झालं पण आवाज नाही आला. आणि नेमकं तेच व्हिडिओ मी त्याच्याकडे मागितलं, म्हणतो बाबा आवाजच नाही आला. म्हटलं तर काय करायचं, म्हटलं परत याच्या पुढे माझं कीर्तन तू करायचं नाही, असं होणार नाही. माझ्यावर फार प्रेम करतो राहुल. आणि या अनुषंगाने आपण फक्त कीर्तन करूया अर्ध्या पाऊण तासामध्ये. विठ्ठल कुंडली कमलदार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान हरा विठला विठला विठला. चिरंजीव तीर्थ याचा 5वा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. तुम्ही म्हणाल काय मिळालं चिरंजीव तीर्थला, 5वा वर्ष याचं अभिष्ट चिंतन केलं, काय मिळालं काय सांगायचं. घरात जाऊन बघा, खेळण्यांचं ढीक पडला असेल, चॉकलेटचं ढीक पडलं असेल. मला वाटते जवळजवळ 8-15 दिवस त्यांनी रोज चॉकलेट जरी डब्याला खाल्लं तरी संपणार नाही, एवढ्या कॅडबरी त्याच्या घरात आल्या असतील. त्याला कपडे किती आले असतील, भरपूर कपडे साचले असतील. पैशांची पाकिटं किती आली असतील, हो भरपूर त्याच्याकडे आलं असेल. खरं सांगू का, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं काय प्राप्त झालं असेल तर गुरु महाराज आज चिरंजीव तीर्थ याला अभिष्ट चिंतन सोहळ्याचा आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत. आणि आज बाबांचं 1.5 तास चिरंजीव तीर्थच्याच घरात बसलेत. याच्यापेक्षा वेगळा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं महाराजांचं कितीतरी सुंदर सुंदर प्रमाण आहेत. हो, संत महात्मे सांगतात सद्गुरू रायांची कृपा प्राप्त झाल्यानंतर अशक्य कोणतीच गोष्ट शिल्लक राहत नाही. विश्वाचे मालक असणारे विश्वज्ञानी असलेले जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो एरवी ज्ञानाचा विचार केला तर उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीगुरु सारिका हस्तापाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी, कोण भीक घालत कशाला. सद्गुरु वाचूनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन कोणी. सद्गुरु महाराजांची कृपा प्राप्त होणं हे सगळ्यात महत्वाचा कृपा प्रसाद आहे. आणि मला वाटतं चिरंजीव तीर्थ यांच्या जीवनामध्ये आज सद्गुरु महाराजांचं आगमन हे त्याच्या जीवनाकरता फार मोठी फलश्रुती आहे.
बाबांची प्रकृती थोडीशी अस्वस्थ आहे. 2 ते 3 दिवसामध्ये कदाचित अतिउष्णतेचा तास, जर अतिउष्णता 40 वर्षामध्ये 35, हे बाळा कर की एको कमी असं जास्त होते, कर थोडा कमी, प्लेन ठेव गाताना दे, तू जाणकार आहे, तुला काही सांगायची आवश्यकता नाही. परंतु उष्णतेमुळे थोडासा प्रकृतीला अस्वस्थपणा आहे. परंतु या अस्वस्थपणामध्ये सुद्धा मला त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. कदाचित हे त्याच्याकरता मिळालेले फार मोठे कृपा आशीर्वाद आहे. आणि या कृपा आशीर्वादाच्या माध्यमातून चिरंजीव तीर्थ याचा 5वा अविष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग तुकोबरायांचा गायला. तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्या जीवनामध्ये कोणाची तरी सेवा घडावी अशी अपेक्षा व्यक्त करतात. खरं तर कलियुगामध्ये कोणी कोणाची सेवा करावी हा फार मोठा प्रश्न आहे. एकतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कोणी कोणाची सेवा करायला तयार नाही, हा पहिला मुद्दा. आणि केलीच तर ती विनामूल्य करायला तयार नाही. काय मत आहे तुमचं? माझा पहिला प्रश्न असा उपस्थित केला, एकतर कोणीही कोणाची सेवा करायला तयार नाही आणि केलीच सेवा तर याच्यापासून मला काय मिळेल याचा पहिला विचार करतात आणि मग सेवा करतात. वास्तविक पाहता परमार्थिक साधनेमध्ये ज्ञान प्राप्ती करता सेवा हा दरवाजा सांगितला. आणि दरवाजा म्हणजे कुठल्याही ठिकाणी जाण्याकरता मुख्य प्रवेश. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, जो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. सेवा हा दारवंटा सांगितला, सेवा हा दरवाजा सांगितला. मग दरवाजा जर सेवा असेल तर ती सेवा करण्याचा कंटाळा कोणी करू नये. फक्त प्रश्न असा आहे, सेवा कुणी करायची आणि कुणाची करायची हा प्रश्न असा आहे. सेवा करत असताना कुणी कुणाची करावी हा जर प्रश्न असा असेल तर सेवा शिष्याने गुरुची करायची, सेवा मुलाने आईवडिलांची करावी, सेवा पत्नीने पतीची करावी. 50% नाही, 100% आरक्षण मिळालं तरी, मुख्यमंत्र्याच्याच काय पंतप्रधानाच्या लाडक्या बहिणी झाला तरी पती सेवा करणं जीवनामध्ये बंधनकारक म्हणण्यापेक्षा तुमचं हितकारक असं गृहीत धरा. नाहीतर कदाचित त्याच्या विरोधात सुद्धा चालेल. आता आम्हाला 50% आरक्षण आहे, मग आम्हीच रोजचं जेवण का करायचं, आम्हीच रोज भांडी का घासायची, 7 दिवस पैकी 6 दिवस आम्ही घासतो, 1 रविवार तुम्ही घासा. कदाचित 1 रविवार भांडी घासली पण जातील. भांडी घासणं सोपं पण आहे, काही फार कठीण नाही. पण 6 दिवसातले 1 दिवस जर त्यांनी भांडी घासली आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे पातिव्रत्याचा अधिकार तुमचा निघून जात असेल तर भांडी घासणं नवऱ्याचं नुकसान नाही, तुमचं नुकसान आहे, लक्षात ठेवा. माझा मुद्दा असा आहे की सेवा पत्नीने पतीची करावी. आता प्रश्न असा आहे, पत्नीने पतीची सेवा करावी पण पतीने किती सेवा करून घ्यावी हा पण प्रश्न आहे. नाहीतर दिवसभर बिचारीला राबून घेशील, सकाळी आला का हे करून दे, दुपारी आलात का ते करून दे, हा आणि करावी महाराज. कधी बिचाराचे पाय दुखले तर पाय दाबून द्यावेत. हो, पत्नीने पतीची सेवा करावी. कधी बिचाराचे पाय दुखले तर पाय दाबून द्या. कधी बिचाराचं डोकं दुखलं तुमच्यामुळे तर त्याचं डोकं पण दाबून द्या. कधी कधी त्याची पाठण दुखली तर त्याची पाठ दाबून द्या. कधी बिचाराचं पोट दुखलं दुसऱ्याच्या सुखामुळे तर त्याचं पोट पण दाबून द्या. आणि झालंच कधी त्याचा गळा दुखला तर गळा पण दाबून द्या. गळा दाबताना थोडी काळजी घ्या, श्वास नाही कोंडला पाहिजे. नाही तर उगाच सगळ्यांचा राग त्याच्या गळ्यावर काढाल बिचाराच्या. लक्षात येते का? थोडासा विनोदाचा भाग बाजूला ठेवा, पण सेवा करणं गरजेचंच आहे. हा, आता सेवा पत्नीची किती घ्यावी हा त्याचा प्रश्न आहे, त्याचा प्रश्न आहे. पण फार मोठे सेवेमध्ये फळ आहे. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. भगवान परमात्म्यावर अधिकार गाजवण्याचं सामर्थ्य केवळ पतिव्रतेलाच प्राप्त होतं. आणि पतिव्रता तिला म्हणतात, पतीची या मता अनुसरोनी चाले पतिव्रता, जी केवळ आणि केवळ आपल्या मालकाच्या मताचा विचार करून त्याच्या सुखाचाच विचार करते. चिंतनाचा मुद्दा असा आहे, पत्नीने पतीची सेवा करावी, मुलांनी आई वडिलांची सेवा करावी, शिष्याने गुरुची सेवा करावी, जवानानं देशाची सेवा करावी, राज्यकर्त्यानं समाजाची सेवा करावी. हा नियम आहे महाराज. पण सेवा करावी महाराज. सेवा करत असताना सेवा हे अत्यंत महत्वाचा घटक आहे. तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये त्याची सेवा घडावी. तुकोबराय कोणाची सेवा करत नाहीत, कोणाची नाही.
हा, माझा दुसरा प्रश्न आहे कोणी कोणाची सेवा करावी? अरे तुकोबारायांनी आपली सेवा करावी एवढी आपली लौकिकता आहे का महाराज? तरी पण तुकोबारायांनी स्वतःचा अधिकार बाजूला ठेवला आणि तुकोबाऱ्या सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला. थोडा विचार करावा. समाजाकरता तुकोबाऱ्या म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला. खरंच विचार करा, तुकोबाऱ्यांनी आपल्या पाया पडावं एवढे आपले पाय लायकीचे का? एवढे आपले पाय लायकीचेच नाही ना, पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराया पाया पडतात. त्याचं कारण असे, जगत कल्याणाची अंतःकरणातील निस्वार्थ भावना हे त्याचं एकमेव कारण आहे. ज्या विठ्ठल भजनामुळे तुझं कल्याण होणार आहे, ते कल्याण घेण्याकरता मी तुझ्या पाया पडतो बाबा. घे ते नाम, घे ते नाम, करे टाळी बोला मुखी नाम, आपलं कल्याण व्हावं म्हणून. आई कधी कधी सांगते, काय म्हणते आई? अरे राजा, कर की अभ्यास. 10वीची परीक्षा आली तरी तू अभ्यास करत नाही. तुझ्या पुढे डोकं आपटते, तुझ्या पुढे पसर पदरते, पाहिजे तर तुझ्या पायावर डोकं ठेवते. कशा करता? तो मुलगा काही तिच्यापेक्षा मोठा नाही, ते बाळ काही तिच्यापेक्षा मोठं नाही, पण मुलाने अभ्यास करून परीक्षेमध्ये चांगल्या मार्कानं उत्तीर्ण हो याच्यात जर त्याचं हित असेल तर त्या आईला त्या मुलाचं हित कळतं. तसं संत महात्म्यांना यक्ष यावत जीवाचं हित कशात आहे ते कळतं, म्हणून ते आपल्या चरणी नतमस्तक होतात. नाहीतर याच्यापेक्षा कठोर भाषा पण त्यांची आहे, थोडीशी तुकोबाऱ्यांची. नाहीतरी देऊ कासेची लंगोटी, फार सौम्य शब्द आहेत. थोडासा गाथा अभ्यास म्हणजे अजून कठोरता कळेल. हा, मला वाटतं काही काही त्यांनी त्याचाच अभ्यास केला का काय कळत नाही. हा, बघा तुम्ही. हा, मी काल कीर्तनात बोललो, ज्याचा कुठे क्लास लावावा लागत नाही ते कसं काय पाठ झालं काय माहिती बा. हो, कुठेच क्लास नाही. सांगा ना आतापर्यंत कोणी? बघा तुम्ही, तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्स क्लास आहे. आता हे पोरं 10वीला पास झाली ना, त्यांच्याकरता MSCIT करण्याकरता एवढे फॉर्म सुटलेत महाराज. प्रत्येक सायबर कॅफे मधून, प्रत्येक ठिकाणाहून ते फॉर्म येतात. आहेत की नाही क्लासेस? गाण्याचे क्लासेस, पकवाचे क्लासेस, कीर्तनाचे क्लासेस, सगळ्याचे क्लासेस आहेत. पण आतापर्यंत शिव्या कशा द्यायच्या याचे क्लास आहेत का? सांगा ना. तुम्ही जर आमच्याकडे आलात तर तुम्हाला योग्य पद्धतीने शिव्या कशा दिल्या पाहिजेत त्याचं शिक्षण दिलं जाईल. साधं भांडण झालं तर त्या भांडणात कोणत्या शिव्या द्याव्यात, त्याच्यापेक्षा मोठं भांडण झालं तर तिथं कशा शिव्या द्याव्यात, असं काही आहे का? पण असं काहीच नाही. पण माणसं निवडूनच बोलतात बा. तो म्हणतो नशीब तुझं, तुझं नशीब चांगलं आहे, याच्यापेक्षा पण मी चांगला कुठं क्लासला गेलो होता काय माहिती नाही बा. मी काल कीर्तनात सांगितलं, शिबिरामध्ये 15व्या अध्यायाचे 20 श्लोक पाठांतर करायला सांगितलं, 15 दिवस लागले. पण अख्खं शिव्यांचं पुस्तक एका दिवसातच पाठ करतो. बरं, त्याला काही क्लासची गरज नाही ना, त्याला काहीच गरज नाही ना. आहे का आवश्यकता? काहीच गरज नाही. जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या कठोरपणाचा, कठोर भाषेचा जर विचार केला ना तर गाथ्यामध्ये ते पण शब्द आहेत. पण ते कधी आहेत? ज्या वेळेला आपण ऐकत नाही त्या वेळेला. एखादं बाळ खेळण्याकरता उन्हात असेल आणि आई जर त्याला हाक मारत असेल, हाक मारून सुद्धा तो येत नसेल तर आई म्हणते मर तिथंच. हे शब्द किती कठोर आहेत, किती कठोर आहेत. मर शब्द. अरे बाळ डोळ्यासमोर मेलं तर आई जगेल का? त्या आईला अन्न पाणी जाईल का? पण असं असताना सुद्धा एवढं कठोर बोलते. कारण इतकंच आहे, अंतःकरणात ती तळमळ अशी, बाबा सावलीत येऊन खेळ. ज्याप्रमाणे कठोर शब्दांचा प्रयोग केला पण तो केवळ आणि केवळ बाळाच्या हिता करता, तसे माझे जगद्गुरु तुकोबराया आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण व्हावं याकरता लोकांच्या चरणी, यक्ष यावत जीवाच्या चरणी नतमस्तक होतात. जगद्गुरु तुकोबरायांनी आपली सेवा करावी, जगद्गुरु तुकोबरायांनी कोणालाही धन्यता द्यावी अशी तुकोबरायांची भाषा नाही. नाही नाही नाही. कारण जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला लोकांनी मोठं म्हणावं याकरता त्यांचा परमार्थच नाही ना महाराज. त्यांनी तसं वचन दिलंय, संतांशी तो नाही सन्मानाची चाड, परी पडे द्वाड अव्हेरितो. महाराज म्हणतात संतांशी सन्मानाची चाड नाही, त्यांना त्याची अपेक्षा नाही. आपल्याला कोणीतरी बोलवावं ते आपण सगळेजण त्याच्यामध्ये. हा, आपण स्तुती पाठक आहोत महाराज. एखाद्याकडे आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आपण त्याचं किती कौतुक करू हे काय शब्दात सांगायचं गरज नाही. तुमच्यासारखा दानशूर माणूस कर्जत तालुक्यात, रायगड जिल्ह्यात नाही बघितला. भेटल, पाकिट भेटल, घाबरू नको. केवळ पाकिटा करता, केवळ आपल्या मोठेपणा करता स्तुती करतो तो सर्वसामान्य कीर्तनकार आमच्यासारखा.
पण जगद्गुरु तुकोबारायांनी कोणाकरता आणि आपल्याकरता कोणी काही बोलावं याकरता स्तुती नाही केली. तुकोबाऱ्या स्तुती करताना कारण काय? अरे तुकोबाराने देवाला सांगितलंय, देवाला सांगतात देवा काय वाटोळा करायचं असेल ते कर, पण तू ज्याला संत म्हणतो मी असल्याला संत म्हणणार नाही. करीसी ते देवा करी माझे सुखे, करीसी ते देवा करी माझे सुखे, परिमित्यासी मुखे न म्हणे संत, परिमित्यासी मुखे न म्हणे संत. करी माझे सुखे, करी माझे सुखे, परिमित्यासी मुखे न म्हणे संत. मुखे न म्हणे संत, परिमित्यासी मुखे न म्हणे संत. आंब्याचा रस थोडा जास्त झाला. अरे मस्त टाळ वाजवायचे, टाळांच्या झोकामध्ये कीर्तन होतं महाराज. हो टाळ वाजला पाहिजे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि मग कीर्तनाचा आनंद आहे. सेव ब्रह्मरस, सेव आमरस नाही. सेव ब्रह्मरस आवडेल. आता तो तर घेतला ना, 2-2, 3-3 वाटे प्यायलो आपण आणि अजून पुढे दुसरा रस ठेवलायच. आणा रस्सा, मिसळ आणा मिसळ. महाराज म्हणतात देवा तुला काय वाटोळं करायचं ते कर माझं. करीशी ते देवा, देवाला सांगता तो, सर्वसामान्य नाही, कोणाला पण नाही सांगत, देवाला सांगता देवा करीची ते देवा करी माझे सुखे, परिमी त्यासी मुखे न म्हणे संत. परिमी त्यासी मुखे न म्हणे संत म्हणजे कोणाला पण संत म्हणणार नाही, आपण कोणालाही संत म्हणतो. हो दारावर भगवा वेश परिधान करून आला, आमच्या माऊलीने त्याला घरात नेला. सांग बाबा आमच्या पोराचं भविष्य. तो का वाटोळं सांगेल का तुमचं? हा तो सांगेल हा तुमचा मुलगा लाखात एक आहे, आधी तिला आहे का बघ, तिला बाळ झालंय का बघ, तिला मुली आहेत का मुलगा आहे त्याची चौकशी तर कर. तुमचा मुलगा लाखात एक आहे असा मुलगा होणे नाही, तुमची पूर्व जन्माची पुण्याई कामी आली. तुमचा मुलगा तुला काशीला घेऊन जाईल. अरे तो तिला घेऊन जाईल तेव्हा घेऊन जाईल, पण तू आता तिची काशी करून चालला त्याचं काय? त्याला माहितीये हिला काशीला घेऊन झाला असं म्हटलं का हिच्याकडनं 500 रुपये काढले म्हणून समजा. एक जण आला होता असा भगवा वेश परिधान करून. आता हे आयाना काय सांगायला नको, ते कीर्तन करायचे असले काय, गायकाचे असले काय आणि सर्वसामान्याचे असले काय. बाबा येतो कधी, त्याचं पाय धुते कधी. अरे पण तो बाबा आलाय कशा करता बघ ना. शाळेत जायच्या वेळेतच त्यांनी सुरुवात केली. महाराज मी शाळेत जायला निघालो, तो दारावाला आल्याबरोबर यांना आधीच गोडी त्याची, यांना आधीच गोडी. हा काही चांगलं नाही झालं का मग त्याला भक्ताकडे न्यायला लागल. आता चांगलं नाही झालं त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे, प्रारब्धानुकूल असेल तर होईल त्याचं चांगलं, नाही झालं तर करू दे की त्याला भजन होईलच चांगलं. तो आला बाबा घरी, म्हटलं याला चहा पाजणं जाऊ दे एकदाचा. आता तो काय चहावर जातो का आणि ती काय त्याला चहावर पाठवते का? त्याला घरात नेला ओटीवर, ओटीतून हॉलमध्ये नेला आणि हॉलमध्ये बसल्यानंतर तो बाबा चहा बी घेऊन गेला. आणि मला माहित होतं हा काहीतरी घेऊनच जाणार. तो 51 रुपये मागतोय. किती? 51 रुपये. म्हणलं बरं थोडक्यातच आवरला. नाही तर बाबा एवढ्या थोडक्यात 51 मध्ये, 51 एक शून्यात आमचं भागतच नाही ना, बरेच शून्य लागतात आम्हाला. एका शून्याने आमचं दादा नाही भागत 51 मध्ये. हा त्याच्यावर बरेच शून्य लागतात. जाऊ दे बरं 51 ते 51 मध्ये भागला. आता 51 मध्ये भागलेला बाबा जो सकाळ मी पाहिला तो संध्याकाळी मी आंबराईत बघितला. आता आंबराईत काय काय भेटतं पाहिजे तर उद्या या. कोणी कर्जत मध्ये त्यांना माहिती आहे आंबराईमध्ये काय काय भेटतं, ज्यांना माहित नाही त्यांनी या.
आंबरेमध्ये त्याच 51 रुपयाचा त्याने आकडा लावला. किती? 51 रुपयाचा आकडा. कुणाला दिले? बाबाला दिले. आपण त्याची सेवा करतोय. ऐकते तुम्ही? आपण त्याची सेवा करतोय. अरे भगवा वेश परिधान केला म्हणजे जर आपण त्याला संत म्हणू तर संत महात्मे म्हणतात नाही. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. मौली मुक्ताई ज्ञानदादाला ताटीच्या अभंगामध्ये चिंतन सांगतो. भगवा वेश परिधान केला म्हणजे त्याला संत म्हणावा असं नाही. याचा अर्थ असा पण नाही की भगवा वेश परिधान केलेला प्रत्येक साधू हा खोटा असतो, असाही त्याचा अर्थ लावू नका बरं का. नाहीतर भगवा वेश परिधान केलेले साधू ज्यांनी आपल्या संसारावर गाढ एवढा पूज्य ठेवला आणि जगत कल्याणाकरता ज्यांनी तपस साधना केली, सामर्थ्य जप तप केलं, असेही साधू महात्मे आहेत. याचा अर्थ असा नाही सगळे तसे आहेत. नाहीतर आज सगळ्यांना जर आपण दोषी ठरवत असतो तर 144 वर्षानंतर भरलेल्या महाकुंभ मेळ्याला प्रयागराज तीर्थ ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालं तिथे साधू आलेच नसते, हो की नाही. याचा अर्थ सगळ्यांच्याच बाबतीत नाही, पण संत महात्मे सांगतात, जगद्गुरु तुकोबराय सांगतात आपल्याला ती दृष्टी यावी. जगद्गुरु तुकोबरायांकडे ती दृष्टी होती महाराज. ते कोणालाही संत म्हणत नव्हते आणि कोणाची सेवा करत नव्हते. आम्ही कोणालाही संत म्हणतो, कोणाचंही कौतुक करतो. धन्यता हा वारकरी संप्रदायातला सर्वोत्तम पुरस्कार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत असाल तर रायगड भूषण पुरस्कार मिळावा, सन्मानाची बाब आहे. तालुक्यामध्ये मर्यादित असाल तर तालुक्याचं एखादं आयकॉन पद तुम्हाला मिळावं, तो पुरस्कार तुमच्याकरता भूषणस्पद असेल. महाराष्ट्र राज्याचा विचार कराल तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणं हे तुमच्याकरता भूषणावह असेल. आणि भारताचा विचार करत असाल तर पुरस्कार भरपूर आहेत महाराज, परंतु भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर त्यानंतर पुरस्कार नाही. भारतरत्न पुरस्कार मिळाला, बाकी सगळे पुरस्कार, मग पद्मश्री असतील, पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल, अर्जुन अवॉर्ड असेल, दादासाहेब फाळके पुरस्कार असेल, लता दिदी मंगेशकर असेल, हृदयनाथ कुठलेही पुरस्कार तुम्ही घ्या, अन्य सगळे पुरस्कार भारतरत्न पुरस्काराच्या सगळे खाली जसं तसं. भारताच्या बाहेर पुण्यात एक ग्लोबल पुरस्कार वगैरे काय असतील, नोबेल पुरस्कार, तेवढं काय सखोलात मला जायचं नाही, माझा काय तेवढा अभ्यास नाही. पण मला सांगायचा मुद्दा काय लक्षात घ्या, आपण ज्या गावात, ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यात, ज्या देशात वास्तव्य करतो त्या देशाचा एखादं अभिमानास्पद पद आपल्याला मिळणं हे जसं आपल्याकरता भूषणस्पद असतं, तसं वारकरी संप्रदायामध्ये कार्य करत असताना संतांकरवी धन्यता प्राप्त होणं हे आपल्याकरता भूषण आहे. त्याचं कारण असं आहे, संत महात्मे धन्यता कोणालाही देत नाही, कोणालाही नाही. संत महात्मे कोणाची स्तुती करत नाही. कधी कधी माणसं म्हणतात बाबांशी बोललो पण बाबांनी आमचं कौतुक पण केलं नाही. अरे ते कौतुकाच्या पलीकडे आहेत राजा, तू काय त्यांच्याकडे कौतुकाच्या अपेक्षा करतो? ते कौतुकाच्या पलीकडे गेलेत. आणि अजून पुढे सांगतो, ज्या दिवशी महात्मा तुमचं कौतुक करेल ना त्या दिवशी तुमच्या कौतुकाची सीमा ओलांडली गेलेली असे समजा. हा, कौतुकाची सीमा. नाहीतर आम्ही रोजच कौतुक करतोय, आमची भाषणं कुठं पण, कुठं पण भाषण. जो रात्री पिऊन पडला आणि तो मेला तिथं आम्ही भाषण. याच्यासारखा माणूस अख्ख्या गावात नाही. प्रवीण महाराज 5 मिनिटं तुम्ही श्रद्धांजली, आता मी काय श्रद्धांजली वाढणार? या माणसाचं जाणं म्हणजे गावचा कळस गेला. लोक म्हणतात बुवा जरा दम काढ, तुला काय माहिती, तुला संध्याचा हरिपाडा. आम्हाला कंटाळा यायचा. सप्ताह म्हटलं का त्याला कुठेतरी बांधून ठेवायला लागायचं. तो आला का दिवाळीच ना त्याची फटाक्याची माळ त्याच्या सोबतच.
लावलेली. तो काय चांगलं बोलत होता का? आपल्या गावात आपल्या नादी कोणी लागत? नादी लागलच कशाला तुझ्या कोण? तुझ्या नादी लागल कोण? त्याच्या अशा माणसाच्या दिवसाला आमची प्रवचन आणि आम्ही ओवी घेतली. जातस्य ही ध्रुव मृत्यू. आम्ही ओवी घेतली का? जाकलिया घटीचा दिवा. अरे ती महात्म्याला ओवी आहे, त्याला नको वापरू दादा ती. आमचं काय घेऊन बसले राजा? संत महात्मे त्याचा विचार करत नाही. आम्ही कोणाचंही कौतुक, तोंड भरून कौतुक सगळ्यांसाठी सांगतो. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू संस्थापक अध्यक्ष सर्वे सर्वा स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांच्याकडे कीर्तन सेवा घेण्याकरता तत्कालीन समाजातील काही लोक गेली होती. आणि गेल्यानंतर मग जोग महाराजांना विचारलं आणि जोग महाराजांना सांगितलं आम्हाला तुमची कीर्तनाची तारीख पाहिजे. जोग तेव्हा काही डायरी वगैरे नव्हती, त्या आता नोंदी ठेवायला आल्या. बरं पडतं नोंदी असल्या की, नाहीतर थोडासा घोटाळा होण्याची शक्यता आहे. पण डायरीवर नोंद असली की बरं होतं. मग तेव्हा त्यांना विचारलं की म्हणे महाराज आमच्याकडे तुम्हाला यावं लागेल कीर्तनाला. ते म्हटले आलो असतो मी तुमच्याकडे, पण मला नाही येता येणार. का? अहो तुम्हाला यावं लागेल, आमच्याकडे मोठा उत्सव आहे, तुम्हाला यावं लागेल. अहो मी आलो असतो तुमच्याकडे, पण मला नाही. अहो पण कारण काय? म्हणे काही नाही, तुमच्याकडे ज्या दिवशी माझं कीर्तन तुम्हाला अपेक्षित आहे त्या अगोदर माझी कीर्तन सेवा गेलेली आहे. मी एकाला शब्द दिलाय आणि वचनानं बोडी बोलिले ते संतांचं ब्रीद. मला त्याच्याकडे जावं लागेल, तुमच्याकडे येता येणार नाही. महाराज तुम्ही काय काळजी करू नका, तो तुम्हाला जेवढं सेवादान देणार असेल त्याच्यापेक्षा अधिक देतो. तुम्ही त्याच्याकडे कसे जाणार आहात? तुम्हाला मी घ्यायला गाडी पाठवतो. तो जर तुम्हाला 5,000 देत असेल आम्ही तुम्हाला 50,000 देतो. असं लगेच तुमच्याकडे. तुम्ही जर आम्हाला 50 देत असाल तर आम्ही लगेच तुमच्याकडे येतो. जोग महाराज होते महाराज ते, ज्यांनी महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाला असे नामांकित कीर्तनकार दिले की केवळ आणि केवळ वारकरी संप्रदाय त्यांच्यामुळे जिवंत आहे. जे वारकरी शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडले त्यांच्यामुळे संप्रदाय जिवंत आहे महाराज. आणि त्या लोकांनी संप्रदाय जिवंत ठेवला आहे. कारण वारकरी संप्रदायाची सर्व तत्वप्रणाली ते आत्मसात करतात. कारण त्यांना माहिती आहे ना, एखादं पाऊल चुकीचं पडलं तर माझ्या कुटुंबाला नाही, माझ्या महाराष्ट्रातल्या कुटुंबाला दोष लागेल. आणि त्याच्यामुळे टाकणारं प्रत्येक पाऊल ते जबाबदारीने टाकतात. जोग महाराजांनी सांगितलं मला नाही येता येणार, तुम्ही कोणीतरी दुसरे कीर्तनकार बघा. त्यांनी विचार केला तसं नाही येणार तुम्ही, बघतो आम्ही पण कशी येत नाही. मग त्याने एक पत्र दाखवलं. म्हणे आम्ही तुम्हाला विनंती करतोय, विनंतीने ऐकलं तर ठीक नाही. हे बघा हे पत्र आम्ही आणलंय, हे पत्र तुम्ही बघा, हे पत्र वाचा आणि मग तुम्ही ठरवा की तुम्ही आमच्याकडे यायचं की नाही. आणि मग त्याने म्हटलं कोणाचं पत्र आहे? आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लोकमान्यांचं पत्र आहे. आणि ते पत्र त्यांनी पाहिलं तर नाहीच, पाहिलं तर नाहीच. त्यांनी सांगितलं लोकमान्य टिळक म्हणजे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी, स्वातंत्र्य घटकापैकी एक महत्वाचा घटक आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक माहिती आहेत मला. फार मोठी व्यक्ती आहे, मी त्यांचा आदर करतो, मी त्यांचा आदर करतो, तरी पण मला नाही येता येणार. अरे लोकमान्यांचं पत्र देऊन सुद्धा तुम्ही नाही येणार? काय हा विपरीत परिणाम आहे, काय प्रकार आहे हा? त्याने सांगितलं लोकमान्यांचं पत्र जरी आणलं तरी मला नाही येता येणार. मी लोकमान्यांचा आदर करतो पण मला नाही येता येणार. त्यातलं एक जण म्हणा लोकमान्यांचं पत्र देऊन सुद्धा तुम्ही येत नाही, कसे काय कीर्तनकार आहात तुम्ही? त्याने सांगितलं लोकमान्यांचं पत्र देऊन मी कीर्तनाला येत नाही. मी तुमच्याकडे आज कीर्तनाला यावं असं वाटत असेल तर लोकमान्यांचं पत्र आणण्याऐवजी देवमान्यांचं पत्र घेऊन या. देवमान्यांचं पत्र जर तुम्ही माझ्याकडे आणलं तर मी तुमची कीर्तनाची तारीख घेतो. देवमान्य त्यालाच म्हणावं ज्यांनी आपल्या संसारावर गाड्या एवढा पूज्य ठेवला आणि तो केवळ आणि केवळ देवा करता आणि संतांकरता जगतो, त्याला देवमान्य म्हणतात. संत महात्म्यांनी कोणाचीच स्तुती भरभरून केली नाही, पण तुकोबाऱ्या म्हणतात माझ्या जीवनात त्यांची सेवा घडावी. सेवा करणं काही सोपी गोष्ट आहे का? सेवा करण्याकरता दास्यत्व स्वीकारायचं, त्याच्या अधीन जायचं, एवढं सोपं नाही महाराज. जगद्गुरु तुकोबराया आपल्या जीवनामध्ये सेवा करायची तर ती फक्त आणि फक्त देवाची आणि संतांचीच सेवा करतात. पण जगद्गुरु तुकोबराया म्हणतात जे संत स्वतःच्या उदरनिर्वाह करता परमार्थ करत असतील त्याला मी संत म्हणत नाही. पोटासाठी संत झाले कलित बहुत. स्वतःचा उदरनिर्वाह करण्याकरता
संत पद प्राप्त करणारे असे बरेच आहेत. असे बरेच होऊन गेले. कोणी गोळ्या मारून घेतल्या स्वतःला, तर कोणी फास लावून घेतला. जो लोकांना आत्महत्येचं महापातक शिकवतो तो स्वतःला गोळ्या मारतो, त्याला काय संत म्हणावं आपण? हो, आत्महत्येसारखं महापातक दुसरं कोणतं नाही, महापाप कोणतं नाही. आणि ते पाप करण्याची वृत्ती जर आपल्याला झाली तर संत विचार फक्त त्या वृत्तीतून परिवर्तन करू शकतात. एवढे विचार जर संतांचे असतील आणि स्वतःला संत म्हणून घेऊन जर स्वतः गोळ्या घालत असतील तर त्यांना संत म्हणू नये. परिमी त्याशी मुखे न म्हणे संत. जो आत्महत्या करत असेल, संत कुणाला म्हणावं? ज्याच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला आनंद मिळावा आणि जो सानिध्यात आल्यानंतर सगळ्या दुःखाचं निवारण होऊन जीवन आनंदमय व्हावं, त्याला संत म्हणावं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये अशा साधूची, अशा संतांची, अशा साधकाची सेवा घडावी. जगद्गुरु तुकोबाराया, तुम्ही ज्याची सेवा करायची असं म्हणतात, त्या सेवेचे काही लक्षणं सांगाल का? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, परमार्थिक साधना करत असताना हिताच्या ठिकाणी जो जागा आहे अशांची सेवा घडावी. पण ती सेवा कोणाची? अभंगाचं पहिलं चरण. आपुलिया हिता जो असे जागता, 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 हरी हरी जय विठोबा, जय विठोबा, जय विठोबा रखुमाई.
टाळ टाळ डबल हरी जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी विठोल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा तुका
पिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या यथामती यथावकाश. संपवतो 2 मिनिटात धावता भावार्थ सांगतो. अभंग हा देऊन टाका, फक्त बोलू नका कोणी. अभंगाचं चिंतन तर काही केलं नाही बुवा. प्रास्ताविकामधून अभंगात फक्त प्रवेश केला. पण हित कशात आहे तर हित ते करावे देवाचे चिंतन. आता थोडक्यात सांगतो, संपलंय कीर्तन. हित देवाच्या चिंतनात आहे. आणि हित जर देवाच्या चिंतनात असेल आणि अशा हिताच्या ठिकाणी जर आई वडील मुलांना जाग ठेवत असतील तर धन्य माता पिता, अन्यथा धन्य नाही. नाहीतर माता पिता असे पण आहेत, एखाद्या बाळाने 5व्या वर्षी माळ घालायचं ठरवलं, आई येते बाबा त्याचं काय हे वय आहे का, एवढ्या वयात कुठं त्याला माळ घालायची का. मग कधी लोकांच्या हळदीचे मांडव गाजल्यावर घालते का, कधी त्याला माळ घालते. अरे संस्कार तर जन्माला आल्यानंतर नाही, गर्भातच व्हावे लागतात तर संस्कार लागू पडतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून महाराज आई वडील मुलांना हिताच्या ठिकाणी, प्रापंचिक हे कोणी बघतं महाराज, ते काय फार मोठी गोष्ट नाही आणि त्याला काय फार कौतुकाने बघू नका. आपल्या मुलांचं चांगलं व्हावं कुणाला वाटत नाही. कोंबड्या कुत्र्यांना वाटतं तर तुम्ही माणूस आहात. कोंबड्या कुत्र्यांना वाटतं. बघा एखाद्या उकिड्यावर कोंबडी वाकरत, आता ठेवल्या नाही गावात लोकांनी, ठेवल्यात नाही ठेवल्यात पण महाराज आले झाकून ठेवल्यात. ह्या बाबाला कळायला नको ते बाबा कुठं कुठं घेऊन जाईल आपल्या कोंबड्या, त्या यायच्या आधी झाकून ठेवल्यात पण झाकून ठेवल्यात. आणि ते त्यांच्याकरता नाही ना, प्रत्येक गावात देव समजवायला ठेवल्यात ना, देव समजवणारी माणसं आहेत ना, त्यांच्याकरता ते ठेवलेले आहेत. ऐका, एखादी कोंबडी उकिरड्यावर जर ती उकिरडा वाकरत असेल, तुम्ही तिच्या बाजूने जा बरं. तिने जर तिच्या पिल्लांना जन्म दिला असेल आणि ती कोंबडी आपल्या पिल्लांकरता उकिरडा वाकरत असेल, त्याचे कीटक जर कोंबडीची पिल्लं खात असेल, तुम्ही तिच्या बाजूने जा. तुम्ही काय तिचे वैरी आहात का? नाही. वैरी नसताना सुद्धा कोंबडी तुमच्या अंगावर धावून येते. अर्थ दोन असतील, एक तर हा मला खायला आला असेल, नाही तर माझ्या पिल्लांचं काहीतरी खायला आलं असेल. मग ते हीच जर कोंबडीच्या कोंबडीला कळतंय तर तुम्हाला कळतं यात नाही मला काय. आपल्या मुलाचं हित कशात ते प्रत्येक आई वडिलांना कळतो. ज्याचं नामकरण विधी झालं साहेब, त्याच्या नावाची एफडी काढली आपण, त्याच्या नावाची आरडी काढली, त्याच्या नावाची पॉलिसी, त्याच्या नावाचं सगळं तेव्हापासून सुरू केलं. हे हित सगळ्यांनाच कळतं. पण स्मरे त्या हरिहरा आणि शरण जाई गोविंदा, धन्य माता पिता तयाशिया. या देहाचं नाशिवंत स्वभाव मुलासमोर प्रकट केलं आणि त्या बाळाला सांगितलं याचा एकदा तरी नाश होणार आहे. त्यामुळे नाश होण्या अगोदर अविनाशी परमात्मा प्राप्त कसा होईल असा विचार ज्यांनी जागा केला, धन्य माता पिता तयाशिया. आज कदाचित महेश, त्यांचे बंधुराज, त्यांचे वडील, त्यांचं कुटुंबीय या ठिकाणी अनेकविध पद्धतीने कार्यक्रम ठेवू शकत होतं. पण आपल्या मुलाचं हित कशात. इथे मी 2 माणसे, तशी भरपूर मंडळीत बरं का. आपल्या श्री गुरु माऊली दादा महाराज राणे आध्यात्मिक व सामाजिक प्रतिष्ठान, या प्रतिष्ठान साठी सहकार्य करणारी तिवरे गावामध्ये मंडळी भरपूर आहेत. आदरणीय सुनील शेठ ठाकूर, ज्यांनी प्रत्येक आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्यांनी सप्त पंगत ठेवली, यांनी सुद्धा आपल्या प्रतिष्ठानसाठी विटांचं सहकार्य केलं. वीट कमी नाही महाराज, हो, त्या विटेचं सहकार्य. त्या विटेची काय किंमत आहे घर बांधून बघा म्हणजे कळल, म्हणजे कळल काय वीट भाव आहे. सुंदर ते ध्यान अभंग घ्यायचा होता, पण देव विटेवर कसा उभा राहिला ती वीट घर बांधताना कळाली. 9x4ची वीट असते आणि ही एक वीट लावली तर ती 9ची भिंत होते. डबल वीट लावली तर ती 14ची होते. त्याचे मार्गदर्शक गुरु इथे. आता जर समजा कीर्तन बंद झाली तर त्यांच्या हाताशी मजुरी करीन. लादी बसवायला माल कसा दिला पाहिजे आपल्याला चांगलं कळतं. आज दिवसभर तोच काम करत होतो. नाता कीर्तन बंद झाली तरी दास्तीनं त्यांच्यावर गेलो तो 500 रुपये कोण पण देईल आपल्याला. हो, चला गंमत थोडी सोड बाजूला ठेवा. शेठने आपल्याला भेट दिली. दीपक दादा, प्रतिष्ठान होतंय, फार मोठं कार्य आहे. स्वाभिमान याचा आहे की बाबांनी आपल्याकरता 2 घरं बांधली, त्यांच्या नावाचं एकच घर आपल्याला बांधायचं आहे. मेटाकुटी चालू आपण, त्या महात्म्याची कृपा आहे म्हणून बरं आहे बा. हो, त्या महात्म्याने 2 घरं कशी काय बांधली असतील एवढी मोठी. फार मोठं कार्य आहे महाराज. एकच कार्य आपल्यातून घडतंय, पण त्या कार्य करताना काय काय अडचणी आहेत त्या काय तुम्हाला मी कीर्तनात सांगू, कधीतरी एकांत भेटा मग सांगेन.
हो, त्या सांगण्यासारख्या पण नाही महाराज. आपलेच दात ना आपलेच ओठेत. पण महाराजांची कृपा आहे. माझी फक्त भावना एकच आहे, ज्यांनी घरं बांधली त्या बापाच्या नावाचं एकच घर बांधा आणि मग बघा बाप काय करतो आपल्यासाठी. बाप मुलांसाठी काय करतो ना ते नंतर कळतं, अगोदर नाही कळत. ते प्रतिष्ठान बांधायला घेतलं आणि सुनील शेठ सारखा एक दातृत्व दाता तिथे उभा राहिला. सांगितलं महाराज काय लागेल ती मदत सांगा. म्हणलं शेठ काही नाही, बांधकामाकरता विटेची आवश्यकता आहे. म्हणे लागेल तेवढी सांगा. दिलीप भाऊनं संपर्क केला, वीट पाठवली. दुसरा एक दाता आहे, महेशचा चांगला जोडीदार येतो आणि मला वाटतं त्याचं नाव पण महेशच आहे. आहेत का इथे महेश शेठ खांडेकर? ते बघा दोन्ही सावकार तिथंच बसलेत. ते सुनील शेठ पण आहेत आणि महेश दादा पण आहेत. महेश दादाच्या मुलीचाच ना शेठ वाढदिवस होता. त्याने आम्हाला फोन केला, भाऊ महाराजांना सांगितलं, निरोप पाठवला की तुम्ही या. मुलीचा वाढदिवस होता आणि रोख 25,000 रुपयांचं योगदान रोख त्याने आपल्या प्रतिष्ठानसाठी दिलं. त्याची मुलगी शिकायला येईल की नाही मला माहिती नाही. सुनील शेठची मुलं तर मोठी झाली. वीर सुनील शेठने सुद्धा वीरचा वाढदिवस किती मोठा, अरे बापरे. जगन्नाथ महाराज पाटील त्यांचं कीर्तन 2 तालुका सोडून मंडळी मोठा भव्य दिव्य सोहळा केला. मुलांना काय दिलं पाहिजे हे आपण लक्ष पाहिजे. आपुल्या हिता सांगते मी. मग खांडेकर दादांनी पण असाच कार्यक्रम केला. 25,000 रुपये दिले. काही करू शकत होत्या ना. 25,000 रुपये अजून कोणाला पार्टीला दिले असते, झाली असती पार्टी. त्यांचा उदो केला असता. आता यांची मुलं काय शिकायला येतील माहिती, मुलं मोठी झाली ना. पण आमची मुलं जरी नाही शिकली तरी ज्या मुलांना शिक्षणाची अत्यंतिक आवश्यकता आहे ती मुलं जरी तिथं शिकली तरी आमच्या मुलांना त्याचा आशीर्वाद मिळेल एवढी मोठी पवित्र धारणा यांची आहे महाराज. आणि म्हणून आपुली आहेत. हे दोन्ही दाते इथे आहेत आणि तिसरा दाता आज निर्माण झाला, महेश दादा दाभणे. सगळ्यांसाठी सांगतो बरं का, आपल्या प्रतिष्ठानचं काम जे आता सुरू आहे, आपल्या हा शब्द संकुचित नाही बरं का. हा केवळ दादा महाराज राणींपुरता मर्यादित नाही, हा अखिल वारकरी संप्रदाय करता आहे. आणि मग तो कर्जत, खालापूर, पनवेल परिसर नाही, रायगड जिल्हा नाही, रायगड जिल्ह्याच्या बाहेरचा सुद्धा तो मुलगा कुठल्या राज्यातला आहे, कुठल्या तालुक्यातला आहे, कुठल्या महाराजांच्या दिंडीत चालतो काहीही पाहिलं जाणार नाही. कुठल्या जातीचं आहे, कुठल्या जमातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, कुठून आला, काहीही मोजमाप केलं जाणार नाही. त्याला शिकण्याची इच्छा किती आहे ती तपासली जाईल आणि त्याला शिकण्याच्या इच्छेवर त्याला तिथे अध्ययनाला ठेवलं जाईल. तो श्रीमंताचं आहे अजिबात पाहिलं जाणार नाही. श्रीमंताचा मुलगा ठेवणं काही फार मोठा गुन्हा नाही, पण त्याच्या वडिलांच्याच विचाराने आम्हाला चालावं लागेल. त्यापेक्षा गरीबाची राहू द्या, त्यांना चांगलं अध्ययन शिकू द्या, त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार करूया. महेश दादा यांनी श्री गुरु मौली दादा महाराज राणे प्रतिष्ठान या प्रतिष्ठान करता बांधकाम सुरू आहे. त्याचं समस्त कुटुंब रंगरंगोटी म्हणजे अतिशय उत्तम दर्जाचं प्रोफेशनल सर्वसामान्य नाही, प्रोफेशनल. या गावामध्ये बरीचशी मंडळी आहेत की जी प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत. अतिशय चांगलं सुबक पेंटिंगचं काम ही मंडळी करू शकतात. आणि या दाभले परिवारामध्ये महेश आहे, त्याचा छोटा बंधू, चांगला नावारूपाला आलेला हा एक उत्तम कलाकार आहे. या कुटुंबाच्या वतीने महेशने आम्हाला सांगितलं, भाऊ बाबा प्रतिष्ठान करता चिरंजीव तीर्थ याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने रंगरंगोटी म्हणा किंवा तुम्ही रोख स्वरूपात म्हणा, मी 51,000 रुपयांचं योगदान त्यांनी आपल्या प्रतिष्ठान करता दिलेलं आहे. चिरंजीव याच्या तीर्थ याच्या वतीने त्याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या दाभणे परिवारानं दिलेलं हे योगदान वारकरी संप्रदाय आणि श्री गुरु मौली दादा महाराज राणे आध्यात्मिक व सामाजिक प्रतिष्ठान आयुष्यभर त्यांचा कृतज्ञ राहील. या गावाच्या माध्यमातून सुनील शेठ परवा पण म्हणाले, महाराज वीट कमी आहे का, भाऊ महाराजांना सांगा मी लगेच पाठवतो. हो, ही फार मी त्यांचं कौतुक करत, त्यांचं तर प्रेम आहेच माझ्यावर आणि मी त्यांचं कौतुक नाही करत, हे मी वस्तुस्थितीचं वर्णन करतोय. बारं काय तुम्ही आज पण बघा आणि पाहिजे तर आजमावून बघा. एखाद्या गावात पंगत नसेल तर फक्त शेठला फोन करा, नाही पंगत घेतली तर मी पाहिजे ते हारेन. फक्त फोन करा, शेठ आमच्याकडे एक पंगत शिल्लक आहे, तिथं परिस्थिती काय आहे, माझ्याकडे पैसा आहे की नाही, मी यांना पंगत देऊ शकतो की नाही, तिथे माणसं किती होतील, या पंक्तीला खर्च किती होईल, काहीही विचारपूस नाही. अन्नदान म्हटलं की ज्याचं नाव अग्रेसर घेतलं जातं. असे सुनील शेठ असतील, महेश दादा असतील, महेश दाभणे असतील, दाभणे परिवार आणि माझा समस्त हा तिवरे गाव, ज्या तिवरे गावानं वारकरी संप्रदायाकरता नेहमीच सहकार्य केलं, अशा समस्त ग्रामस्थांना मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या गावातून मी पहिल्याच कीर्तनाच्या प्रारंभी सांगितलं, तर आपल्याला एकजूट बघायची असेल तर तिवरे गावात तुम्ही या. तिवरे गाव एक संघ आहे, गावातील सगळी मुलं एक विचाराची आहेत,
एकजुटीने राहणार आहेत. हे बघा, प्रत्येकाचं कार्य विभिन्न आहे, कोण जो तो आपापल्या कार्यात व्यस्त आहे. पण ज्या वेळेला एखाद्यावर प्रसंग येतो त्यावेळेला गावातली 100 पोरं एका ठिकाणी उपलब्ध होतात. हे गावाचं संघटन आहे. एक विचाराने राहतात ती मुलं. आणि तुम्ही कधीही बघा तुम्ही काही, मी मगाशी उदाहरण दिलं, दीपोत्सव 8:30ला जरी संपला तरी 9:15लाच कीर्तन होणार म्हणजे होणार. ही स्तुती नाही बरं का, ही वस्तुस्थिती आहे. दिस इज द रिअल फॅक्ट. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या अनुषंगाने आपल्या मुलांचं हित कशात आहे? पैसे दिले म्हणून कौतुक नाही, पण आपल्या मुलांना सांगतील, बाबा इथे तुझ्या नावाचं आर्थिक योगदान दिले बरं का, चांगला वाग. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराया सेवा घडावी असं जे म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? पहिली 3 चरण आहेत, संपली सेवा आता. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा कोणाची? आपुलिया हिता जो असे जागता, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्यांना मुलांचं हित कळतं असे धन्य माता पिता तयाची या, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अशा कुळामध्ये जे पुत्र कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्यांचा हरिक, ज्यांच्याबद्दल प्रेम देवाला वाटावं, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. गीता भागवत करीती श्रवण, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. आणि अशांची जर सेवा घडली तर परी माझ्या किंवा तरी माझ्या दैवा पार नाही. यथामती येता अवकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अर्थ असाच असेल, माझा मुळीच दावा नाही. सद्गुरु कृपा, माऊली कृपा. तुम्हा सर्व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने जसं बोलता आलं तसं प्राप्तव्य वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. कर्जत, खालापूर, अंबरनाथ, पनवेल परिसरातून सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आजच्या कीर्तन सेवेसाठी आपण उपस्थित झालात आणि या कीर्तन सेवेचं आनंद आपण द्विगुणित केला, त्याबद्दल समस्त श्रोतृ मंडळींच्या, गायक मंडळींच्या, वादक मंडळींच्या पवित्र चरणी विनम्र भावे प्रणिपात करतो. नामोल्लेख अनावधानाने एखाद्याचं राहील त्यामुळे दोष लागेल, परंतु सगळ्यांच्याच बद्दल अंतकरणात पवित्र आणि सात्विक भाव जागा आहे, त्याबद्दल सगळ्यांच्या चरणी विनम्र भावे प्रणिपात करतो. विणेकरी, दोनही चोपदार, उत्तम ध्वनी संकलन, मृदंगवादक, हार्मोनियम वादक, ज्यांनी आपलं कीर्तन शूट केलं, एकत्र केलं आणि उद्यापासून ते प्रदर्शित होईल, असे राहुल वरकडे यांना देखील धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या कीर्तन सेवेसाठी प्रार्थने उपस्थिती समर्थ सद्गुरू मौली राष्ट्रभूषण पुरस्कार सन्मानित गुरुमौली दादा महाराज राणे बाबांच्या चरणी विनम्र भावे प्रणिपात करतो. वारकरी संप्रदायाचे आत्मोन्नती विश्वशांती वारकरी संप्रदायाचे उत्तराधिकारी आदरणीय हरिभक्तीपरायण दिलीप महाराज राणे, प्रतिष्ठान उपाध्यक्ष हरिभक्तीपरायण राजेश महाराज राणे यांच्या चरणी विनम्र भावे प्रणिपात करून या समस्त दाभणे परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. जेणेकरून आपल्या मुलाने भविष्यात काय करावं याचा विचार त्यांच्या मनात आलं. 50,000 धर्मशाळेला प्रतिष्ठानला देण्यापेक्षा 50,000चं एखादं कालवट आणलं असतं तर गेला असताना तीर्थ, पण कासऱ्याला घेऊन. बरं, एकटाच नाही, सवे घेऊ शिदूर नाही सवंगडी आणता असतं त्याला, पण कदाचित 25-25 2 आणले असते, हो की नाही? आणि एवढा खर्च इथं घालवण्यापेक्षा त्याचा एखादा छकडा आणला असता. बाप बेटे आजोबा तिघं पण टपावर आलो आम्ही. आता त्यांनी पण ड्रेस सोडला असताना तोच फेटा बांधला असताना चालले ते पण. दाभणे यांचा बकासूर नाही महाराज, फार वेळ लागले. काही काळजी करू नका. भविष्यामध्ये काय चित्र डोळ्यासमोर आणणार, डोळ्या देखत आपण किती गुन्हेगार आहोत ना हे कालांतराने कळेल. बैल जोपासना करणं गुन्हा नाही, शेतकऱ्याचा तो फार महत्वाचा घटक आहे, जरूर जतन करा. पण एका बैलाच्या मागे 4-4, 5-5 तरुण मुलं वाया चालली हे कधीतरी डोळ्यासमोर. मी शर्यतीच्या आखाड्याबद्दल टीका करत नाही, कोणाला एखाद्याला वाटेल अशा पण विचाराच्या आहेत. एखादं म्हणून काही गरज आहे काही बोलायची, बोलेल महाराज, पण थोडासा विचार कर. 5-50 पोरं, तरुण पोरं जर पिढी जर पुढे जात असेल तर ती पिढी आपली किती वाया चालली, किती वाह्यात. बैल जोपासना करणं वाईट नाही हो, संगोपन करा, त्याला खाऊ घाला. पोराला कोराच्या पाचतो, त्याला दूध लिटर भर दूध पाजतो, त्याला कोराच्या, तो सुखच चाललाय. आणि त्याला थोडा पेंट त्याला पण घाल, त्या पोराला त्याला पण थोडासा घाल की गवत चारा, त्याला पण जरा सुदृढ बनव. त्याला म्हणतो तू नाही खारका खायचा, कारण त्याला दूध पाजायचं नाही, त्याला पण पोस की जरा. जी राष्ट्राची, जी देशाची संपत्ती आहे ती तरुण पिढी पोचली गेली पाहिजे महाराज.
ती तरुण पिढी आपली पोरं सुखत चालली, आपली पोरं वारत चालली, आपली पोरं व्यसनांच्या 500 रुपयाची शर्यत आणि 5,000 खर्च, जिंकला तर अजून कलिंगड 10-12. मी गेलो नाही महाराज, पण ऐकतो बऱ्याच जणांचं. बऱ्याच लोक म्हणतात वारीला किती ऊन लागतं, आणि तिथं ऊनच लागत नाही. एक तर ते बघायला गेला कुठं, बकासूरला बघायला रस्त्यात गेला आणि बकासूर दिली धडक, घरी आला ना हात मोडला, दोन्ही गाळ्यात यायला पाहिजे होते. काय वेड्याचा बाजार आहे महाराज. नाही महाराज, बैल जोपासा, आपण शेतकरी आहोत ते जोपासा. आता काय झालंय, शेती विकली आणि त्या पैशात त्याला घरी आणला, ज्याच्याकरता आणला ते ठेवलंच नाही महाराज. हो, करू शकत होते, या दाबणे परिवाराने ठरवलं असताना तर ते करू शकत होते. आज मुलांना वेळ त्याचंही जास्त, पण त्याने विचार केला या वेळानं माझ्या मुलाचं कल्याण होणार नाही, माझ्या मुलाला आशीर्वाद मिळावे म्हणून सगळी मंडळी, आपतिष्ट मंडळी, नातेवाईक, संत, महात्मे, कीर्तनकार, प्रवचनकार, गाते, श्रोते, पाहते, विनोदी, दुष्यते सगळ्यांनी यावं आणि माझ्या तीर्थाला आशीर्वाद द्यावं आणि तीर्थचं जीवन तीर्थ स्वरूप व्हावं, याकरता या कुटुंबाने केलेल्या या एक दिवसीय पारमार्थिक उपक्रमाला मी त्यांना धन्यवाद देतो. गुरुमाऊलींच्या वतीने आणि उपस्थित सर्व थोरा मोठ्यांच्या वतीने तीर्थ याला आशीर्वाद देतो. त्याचं प्राप्तव्य जीवन आनंदमय सुखमय व्हावं अशी माऊलीची प्रार्थना करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी आजच्या पुरता पूर्णविराम. विठ्ठल एक मिनिट या तुम्ही या, एक मिनिट या. एक आमंत्रण राहिलं माझं शेट. हां, एक आमंत्रण राहिलं. येत्या 12 तारखेला हनुमान जयंती उत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम जप यज्ञ सोहळा इंजिवली येथे संपन्न होणार आहे. 12 तारखेपासून सगळ्यांपर्यंत पत्र केलं असेल मला माहिती नाही, पण मिळालं नसेल तरी आमंत्रण म्हणून आपण स्वीकारावं. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा जितेंद्र महाराज पाटील वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, 12 तारखेचं कीर्तन. 13 तारखेचं कीर्तन विक्रांत महाराज पोंडेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. 14 तारखेचं कीर्तन महंत प्रमोद महाराज जगताप बारामती सुपे. 15 तारखेचं कीर्तन उच्च विद्या विभूषित जयेश महाराज भाग्यवंते मलंगगड. 16 तारखेचं कीर्तन भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील खांडवळ सरलांबे यांचे होणार आहे. आणि काल्याचं कीर्तन प्रेममूर्ती गणेश महाराज पुलकुंडवार यांचं होणार आहे. पहिल्या दिवसाचं प्रवचन कुमार महाराज भोईर, दुसऱ्या दिवसाचं प्रवचन मारुती महाराज घारे, तिसऱ्या दिवसाचं प्रवचन श्याम महाराज वावळ, चौथ्या दिवसाचं प्रवचन प्रवीण महाराज शिंदे आणि जागराचं प्रवचन आदरणीय दिलीप महाराज राणे भाऊ महाराजांचे होईल. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी सगळ्यांच्या चरणी विनम्र भावे प्रार्थना. बोली रे कुरे वेडीबा कुडे उतरे नाही विचारिला अधिकार म्या पुन्हा तुका म्हणे ज्ञानेश्वराला कपायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम